आज आपण उन्हाळ्यामध्ये रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अत्यंत पौष्टिक असे हे नाचणीचे मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले आप्पे बनवणार आहोत. घरचेच सर्व साहित्य वापरून अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आज आपण बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांना शेअर करा. इथे आपण 2 कप नाचणी घेतलेली आहे. नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. यामध्ये 1 कप उडीद डाळ टाकायची आहे. 1 कप तांदूळ घेतलेले आहे. आता आपण हे स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेणार आहोत. यामध्ये मेथीदाणे टाकायचे आहे 1 चमचा. मेथीदाण्यामुळे खमंगपणा येतो आणि पीठ आपले चांगले फुलले जाते. आता हे आपण 5 ते 6 तास भिजवत ठेवायचं आहे. चांगलं भिजल्यानंतर यामधलं पाणी काढून आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. नाचणी थोडी कचकच लागते त्यामुळे पाणी टाकून 2 ते 3 वेळा आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे. हे पहा, नाहीतर आप्पे आपले एकदम कडक होतील. म्हणून नाचणी 3 ते 4 वेळा पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे. जर तुम्ही इथे नाचणीचे पीठ वापरलं तर ते आप्पे आतून घट्ट राहतात. आप्पे इडली काही बनवा ती घट्ट राहते आणि चवसुद्धा चांगली लागत नाही. रात्रभर हे आपले पीठ चांगले फर्मेट झालेले आहे. पाहू शकता तुम्ही इथे पिठाला चांगली जाळी पडलेली आहे. एकदम हलके फुलके हे आपले पीठ बनलेले आहे. आता ह्या पिठाचे आप्पेसुद्धा एकदम हलके फुलके मस्त टम्म फुगलेले बनतील. आता आपण यामध्ये तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही भाज्या मिक्स करू शकता. इथे आपण कांदा टाकलेला आहे. 1 कांदा घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो. त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक कट केलेली कोथिंबीर. आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे. हे आता आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सर्व भाज्या चांगल्या मिक्स झाल्या की आप्पे पात्रामध्ये छान शिजल्या जातात आणि चवसुद्धा त्यांची छान येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये 1 हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. हे पहा, या पद्धतीने हे आता आपण मिक्स करून घेतलेले आहे. गॅसवरती आपण आप्याचं भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. अगदी कमी तेल लावायचं ब्रशनी. आणि यामध्ये हे 1 चमचा आणि अर्धा चमच पोहे खायच्या चमच्यानी आपण यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. थोडंसं कमीच भरायचं कारण हे आप्पे नंतर फुलतात आणि चांगले भाजले जावे म्हणून या पद्धतीने. आता हे पहा, हे आप्याने पूर्ण जागा सोडलेली आहे. थोडेसे कढाईच्या मोकळ्या झालेल्या दिसत आहेत. या मधोमध जाळ खूप लागतो त्यामुळे मधले आप्पे थोडे करपतात आणि साईडचे आप्पे एकदम छान प्रकारे भाजले जाते. आता आपण इथे हा मधला आप्पा करपला जातो त्यामुळे इथे काटे चमचा घ्यायचा आहे आणि त्याने त्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि हे आप्पे पलटून घ्यायचे या पद्धतीने. आता साईडचे इथे काटे चमच्याची गरज नाही. अगदी साध्या चमच्याने सुद्धा हे सहज निघतात. कारण हा पहिलाच घाणा आहे त्यामुळे थोडे चिटकतात. नंतर अगदी चुटकी जशी आप्पे या भांड्यातून सहज निघतात. हे पहा, या पद्धतीने आपण मध्ये जाळ जास्त लागतो त्यामुळे मधले 3 आप्पे करपले जातात थोडेसे आणि साईडचे हे छान बघा अगदी एका हाताने सुद्धा सहज पलटला जातो. या पद्धतीने आता आपण सर्व आप्पे दोन्ही साईडून भाजून घ्यायचे. हे आप्पे ऑलरेडी भाजलेले आहेत तरी पण वरतून थोडे भाजले गेल्यामुळे याचा खमंगपणा आणि चव छान येते.
आता हे आपण 1 मिनिट ठेवायचं आहे आणि काढून घेऊया. आता हे पहा, आता हे अगदी सहज निघतात. याचबरोबर आपण आप्याबरोबर खाण्यासाठी बिना फोडणीची चटणी बनवणार आहोत. ती सुद्धा मुलांना खूप आवडते. आता परत तेल लावायची गरज नाही. त्याच आप्पे पात्रामध्ये आपण हे टाकायचं आहे. हे आता आप्पे कसे निघतात ते झटपट ते तुम्ही पुढे पाहाच. आता आपल्याला हे सुद्धा गॅस मिडियम हीटवरती ठेवून झाकण ठेवून चांगले 3 ते 4 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. आता तोपर्यंत आपण इडलीची आप्याची चटणी बनवूया. इथे 1 वाटी ओले खोबरे, टॅमॅटो, कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची घ्यायची आहे इथे 3 हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ. यामध्ये पाणी टाकून आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. फुटाण्याची डाळ वापरल्यामुळे इथे बाइंडिंग छान येतं आणि आपली चटणी एकजीव चांगली होते. त्यामुळे चटणीला चवसुद्धा छान येते. हे पहा, या पद्धतीने आपली हिरवीगार कोथिंबीरची चटणी तयार आहे. आता ही तुम्हाला हवी असल्यास तुम्ही इथे फोडणी देऊ शकता, पण माझ्या मुलांना अशीच आवडते. तर हे पहा, हे बघा अगदी फटाफट हे आप्पे निघतात. दुसरा घाणासुद्धा आपला तयार झालेला आहे. हाताने सुद्धा तुम्ही आता हे आप्पे सहज उतरू शकता. आता चला हे आप्पे आपण खायला घेऊया. किती मऊ, लुसलुशीत, गोल, टम्म फुगलेले हे आप्पे आपले आतून कसे शिजले आहेत ते पण पाहूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय.